नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, शहनशाहजी आपल्याला अवतारवाणीमध्ये सुंदर पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की ग्रंथ पुरातन पहा वाचनी, मागील साधू संतांचे सद्गुरूने बदलून टाकिले लेखत यांच्या नशिबाचे. काय सांगतात आपल्याला की मागं होऊन गेलेल्या साधू संतांनी जे काही ग्रंथ लिहून ठेवलेत ते अगोदर वाचून बघा म्हणतायत की कशा पद्धतीनं सद्गुरूनं त्यांच्या नशिबाचे लेख बदलून टाकलेत. गरज आहे वाचण्याची. म्हणतात ना की वाचाल तर वाचाल, पण आपण नुसतं वाचतो, पण ते वाचून आचरणात कधी आणणार? आपण कित्येक तरी अभंगामध्ये, भजनामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस कितीदा तरी ऐकतो की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी. ऐकतो सगळेजण, पण विचार करत नाही की सद्गुरू म्हणजे नेमकं कोण. एकीकडे संत म्हणतायत की लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरू महिमा अगाधाची. म्हणजे एखाद्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. मग त्या लोखंडासारखी परिसाची उपमा सुद्धा इथं सद्गुरूला देता येत नाही म्हणतायत. का तर सद्गुरू महिमा त्याच्याही पेक्षा आगाध आहे. आपण सारी के करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. कारण ज्यावेळेस लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो त्यावेळेस त्या लोखंडाचं सोनं होतं, पण ज्या वेळेस या सद्गुरू जवळ आपण जातो त्यावेळेस आपण सुद्धा सद्गुरू स्वरूप होऊन जातो, त्या सद्गुरू सारखं होतो. आज आपण बघतो वार्षिक कार्यक्रम, ओपन कार्यक्रम आपल्याकडे सगळीकडे उन्हाळ्यामध्ये चालू असतात. त्या कार्यक्रमामध्ये मोठे स्टेज असतं, त्या स्टेजवर सद्गुरू स्वरूप एखादा महात्मा बसलेला असतो. म्हणजे ती गादी सद्गुरूची आहे, तरी सुद्धा इथं आल्यानंतर सद्गुरू ती गादी प्रत्येकाला देतायत. का? आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणतात ना, गुरु अनेक आहेत. कोणी तंत्रगुरु, कोणी मंत्रगुरु, कोणी विद्यागुरु, कोणी अविद्यागुरु, असो ऐसे अनेक गुरु, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची, जो आत्मा परमात्मा दर्शवी. मग ज्यावेळेस सद्गुरूकडे गेल्यानंतर मला मी आत्मा म्हणजे काय, अगर परमात्मा म्हणजे काय, ह्याचं ज्यावेळेस मला ओळख होते, ह्याचं ज्यावेळेस या परमात्म्याचं मला दर्शन करून दिलं जातं, नेमका तो सद्गुरू ओळखा, असं संत रामदास स्वामी सांगतायत. गरज आहे आपल्याला की ते ग्रंथ वाचून बघण्याची. म्हणून तर शहनशाहजींनी सांगितलंय की बघा वाचून, कळेल तुम्हाला की प्रत्येकाच्या नशिबाचे लेख सद्गुरूनं कसे बदललेत. मग ज्या सद्गुरू जवळ गेल्यानंतर आपल्याला आत्मा आणि परमात्मा ह्याची ओळख करून दिली जाते, त्याला सद्गुरू जाणावा असं म्हणतात संत रामदास स्वामी. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये, युगानुयुगे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू तर आलेतच. आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण ऐकतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम पवित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे प्रत्येक युगाला, सध्या कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये सुद्धा, का तर युगे युगे मी अवतार घेईन म्हणतायत. किंवा जेव्हा धर्माची हानी होईल त्यावेळेस मी अवतार घेऊन येणार आहे साधूच्या रक्षणासाठी. आणि माणसाची खरी गफलत हितच होते. का तर माणूस चुकीच्या ठिकाणी जातो आणि या सत्यापासून लांब राहतो. मग अवस्था होते की आंधळ दळीतं आणि कुत्रं पीठ खातं. दासीला एक उदाहरण आठवतंय की एक मेंढपाळ शेतात मेंढर राखत असतो. आता तिथं त्याला लक्षात येतं की आपला डब्बा घरी राहिलाय, गाव खूप लांब असतं. म्हणून तो काय करतो, शेतकरी तिथं जवळच एक शेती नांगरत असतो, त्या शेतकऱ्याला सांगतो की शेतकरी दादा, लांबून आरडून सांगतो की शेतकरी दादा, मी गावाकडे जाऊन डब्बा घेऊन येतोय, तर माझ्या शेळ्यांकडे लक्ष ठेवा, मला उशीर लागल. का तर गाव खूप लांब असतं, जायला 2 तास, यायला 2 तास लागतील. मग त्यावेळेस तो शेतकरी दादा लांब असतो. ह्यानं म्हणलं ठीक आहे, ऐकलं असेल त्यानं, म्हणून हा जातो घरी निघून. ज्यावेळेस वापस येतो त्यावेळेस ह्याच्या शेळ्या सावलीला मस्तपैकी एक टुप्पा करून बसलेल्या असतात. आता ह्याला वाटतं शेतकरी दादानं छान आपल्या शेळ्याकडे लक्ष ठेवलं, आनंद वाटतो ह्याला वाटतं की आपण काहीतरी शेतकरी दादाला दिलं पाहिजे. काय द्यावं? तर आता एक लंगडी शेळी असते ह्याच्या शेळ्यामध्ये. तो मग ती लंगडी शेळी घेतो आणि त्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, तुम्ही माझ्या शेळ्या खूप छान लक्ष ठेवलं, मग हे घ्या, तुम्हाला माझ्याकडून बक्षीस, ही लंगडी शेळी. त्यावेळेस शेतकरी काय म्हणतो माहिती आहे? शेतकरी म्हणतो, मी तुमच्या शेळीला दगड मारलेला नाही, तुमच्या शेळ्या लांब होत्या, मी इथून तिकडं सुद्धा गेलो नाही. कारण शेतकरी असतो बहिरा.
हा म्हणतो नाही नाही हो, मी तुम्हाला बक्षीस दे. नाही नाही, तुम्ही काही म्हणलं तरी मी तुमच्या शेळीला दगड मारलेलाच नाही. आता तेवढ्यामध्ये तिथून एक घोडेस्वार जायलेला असतो. आता हे दोघं जण त्या घोडेस्वारकडे जातात आणि त्याला सांगायला लागतात. हा सांगतो काय, शेळी राखणारा सांगतो की मी माझी लंगडी शेळी ह्यांनी माझ्या शेळ्या राखल्या म्हणून मी ह्यांना भेट द्यायला लागलो, तर हे असं म्हणतायत. त्यावर तो म्हणतो नाही, मी ह्याच्या शेळीला दगडच मारलेला नाही. तो घोडेस्वार काय म्हणतो वरून माहित आहे, नाही नाही, हे माझं घोडं आहे, हे मी चोरून आणलेलं नाही. का तर घोडेस्वार पण बहिराच असतो. आता ह्या सगळ्यांचं घरानं जातं पाटलापर्यंत. आता नेमकं पाटलाचं आणि पाटलिनीचं झालेलं असतं भांडण, खूप मोठं भांडण झालेलं असतं आणि पाटलानं राग पाटलिनीला वाड्याच्या दारात बसवलेलं असतं. आता हे सगळं तिघं कालवा करत 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 पाटलापाशी जातात. आता पाटील तिथं रागात असतो, भांडण झालेलं. पाटील मोठ्यानं म्हणतो, तुम्ही काही जरी म्हणलात तरी मी पाटलिनीला घरात घेणार नाही. का? कारण तोही बहिराच असतो. यातून दासीला सांगायचंय काय? अवताराणीमध्ये सांगतायत की अंध मूर्ख बहिरे अज्ञानी न सोडिती अविचाराला, बसून बसून मंथन करीती दूध समजुनी पाण्याला. ती अवस्था आहे. आणि कुठेतरी सद्गुरू या अवस्थेपासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करतायत, ह्या सत्याची ओळख करून देऊन. म्हणजे हा सगळा गोंधळ कशामुळे झाला? बहिर असण्यामुळं. मग सद्गुरूनं आपल्याला त्या बहिऱ्याला सुद्धा एक मशीन लावली हो, ती व्यवस्थित ऐकता येईल. तर आंधळं सुद्धा देवाला बघू शकतं. कसं शक्य? ती दृष्टी देत आहेत सद्गुरू, त्या दृष्टीनं देव दिसतो. ह्या डोळ्यांनी नाही देव दिसत. सद्गुरूजी ज्ञान दृष्टी देत आहेत ना, त्या दृष्टीनं देव दिसतो. मग जेव्हा आंधळा माणूस देवाला पाहू शकतो, त्यावेळेस बहिरा माणूस ऐकू शकणार नाही? सगळं काही होऊ शकतो. सद्गुरूची जर होईल मर्जी, पंगू पर्वत पार करी म्हणतायत. मग काय शब्दशः अर्थ घेतला तर एखादा पांगळा माणूस पर्वत पार करू शकतो म्हणतायत. अहो, मुक्याला बोलका करू शकतोय सद्गुरू. त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. का तर दासी लग्नाच्या अगोदरपर्यंत वडिलांना सुद्धा बोलत नव्हती. बाहेरचे नवीन 4 माणसं आल्यावर त्यांच्या समोर बोलायचा तर विषयच नाही. घरात वडिलांना सुद्धा बोलायची नाही. आणि आज भरपूर माणसासमोर दासी बोलू शकते. का? दासीमध्ये काहीतरी कौशल्य आलं का आता अचानक? नाही, सद्गुरूची मर्जी झाली आहे. सद्गुरूची मर्जी झाल्यानंतर, त्याची कृपादृष्टी आपल्यावर पडल्यानंतर काहीही होऊ शकतं. आणि तो विश्वास पाहिजे हो. तो विश्वास ज्यावेळेस आपल्याकडे भक्कम असतो ना, त्यावेळेस खरंच काहीही होऊ शकतं. एके ठिकाणी गीतकार सुद्धा सुंदर लिहितो की पूर्ण जगामध्ये आहे सुखाची हो खान, निरंकारी बाबांनी केलं या ओपन या ब्रह्मज्ञानान, होत मानव कल्याण हो मानव कल्याण. आणि म्हणूनच बाबाजी एके ठिकाणी म्हणतायत की विश्वासाला दृढ करीतो त्या भक्ताचा संग करा. संगतीचा परिणाम किती असतो हे संत कबीरजी सुद्धा आपल्याला सांगतायत की संगत करले संतन की जन्म का कुछ हित करले, उत्तम नरदेह पाया प्राणी इसका कुछ हित करले, सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. मग या सद्गुरूच्या चरणावर येऊन आपल्याला हे जन्म मरणाच्या चक्रातून मोक्ष मिळवायचा आहे हो, मुक्तिपदाला जायचंय. आणि त्यासाठी फक्त पर्याप्त ब्रह्मज्ञान नाही हो. हा, ब्रह्मज्ञान तर सीडी आपल्याला भेटलाय, रस्ता भेटलाय, पण आता चालणं महत्वाचं आहे. ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे हो. पण आता ते ब्रह्मज्ञान मला माझ्यामध्ये उतरवायचंय, आचरणामध्ये, वागण्यामध्ये, रोजच्या जीवन जगण्यामध्ये मला ते ब्रह्मज्ञान उतरलंय का याचं आत्ममंथन करायची गरज आहे. म्हणूनच बाबाजी सुद्धा एके ठिकाणी म्हणतायत की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभतया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. मग त्यासाठी मला सद्गुरूला जसं कर्म आवडतंय ना तसं सुंदर कर्म करायचे आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची. तसेचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला लाईक हाईप करायला विसरत जाऊ नका. कमेंटमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हे सांगायला सुद्धा विसरू नका. अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईबही करून घ्या. प्रेमाने बोला. धन्यवाद.